नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. की आता कपाटामध्ये काहीतरी आवरत असते तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि ऋषिकेशने पैशांची बॅग आणलेली असते. जानकी हे पैसे घे आणि सांभाळून ठेव. जानकी म्हणते सो मच ऋषिकेश, तुम्ही माझ्याबरोबर होता म्हणून मी एवढं काही सांभाळू शकली. तुम्हाला सांभाळून घेतलं म्हणून इथपर्यंत आली. नाही तर आज काय खरं नव्हता, एवढा पैसा गेला असता. की म्हणजे तुम्ही असला ना सोबत की मला बळ मिळतं बघा लढायला. म्हणतो मी तर कायम तुझ्या सोबत असणार आहे जानकी, डोंट वरी. हवंच लागणार आहे ना, तुम्हाला सोबत राहायलाच लागणार आहे. आणि तुम्ही हा विचार चुकून जरी बदलला ना, तर मी स्वतःशी आयुष्यभरासाठी बांधून ठेवणार आहे ऋषिकेश. जानकी आता इमोशनल झालेली असते. ऋषिकेश हसतो आणि जानकीकडे बघतो. फ्रेश व्हा, तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय, गरम करते. ऋषिकेश काहीतरी विचार करत असतो आणि एकदम शांत शांत असतो. जानकी म्हणते काय हो, आनंदाची गोष्ट झाली आपल्या बाबतीत आणि तुम्ही कसला विचार करताय ऋषिकेश, काय झालं एवढं सिरियस व्हायला. म्हणतो मला असं वाटतं की शरूकडे जावं आणि समोरासमोर जाऊन तिला जाब विचारावा की तू असं का वागतीयस. जाऊन विचारावं तिने असं का केलं, ती असं का वागतीये. प्रेमाने मागितलं असतं तर साथ काय म्हणेल तेवढा पैसा दिला असता. टोकाचं पाऊल तिने उचलायला नको होतं. फक्त पैशांसाठी इतकं वाईट खेळ खेळायला नको होतं. ऋषिकेशला फार चीड येत असते. तो म्हणतो असं वाटतं जाऊन तिला लगेच विचारू का, मी विचारू का तिला ती असं का वागलीस, काय इतक्या खालच्या पातळीला उतरली. अख्खी प्रॉपर्टी नावावर करून दिली असती मी तिच्या. प्लीज प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका ना प्लीज. मला वाटलंच होतं तुम्हाला हे सगळं कळल्यावर तुम्ही असं त्रास करून घ्याल, खूप चिडचिड कराल, टेन्शन येणार, मला वाटलंच होतं. म्हणूनच होतं होईल तेवढं मी तुम्हाला उशिरा सांगण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं होतं ना ऋषिकेश. आता तुम्ही जरा सावरा ना स्वतःला प्लीज. त्यापासून असं लपवून ठेवू शकत नव्हते ना. आणि सगळ्यात महत्वाचं, सॉरी ऋषिकेश, मला तुम्हाला त्रास द्यायचाच नव्हता. त्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मला कधी कधी असं वाटतं की मी चूक केली आहे तुम्हाला सांगितलंय म्हणून. खरं तर तुम्हाला मी सांगायलाच नको होतं असं सुद्धा वाटायला लागलंय आता. म्हणतो या गोष्टीचा अजिबात गिल्ट वाटून घेऊ नको. चूक वगैरे काहीच केलेली नाहीये. तू एकटीने काय केलं असतं वाईट वाटणं साहजिक आहे ना ग. तरी बहीण आहे आणि माझी बहीण जर असं करते तर मला कसं सहन होणार. एकत्र लहानाचे मोठे झालो, दोघांवरही सारखे संस्कार झाले. ती कशी आणि मी कसा निवडलो. बाहेर आणण्यासाठी मी एवढी धडपडतीये, पण ऋषिकेश खरं तर माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय. ते असं वाटतं ना ऋषिकेश, हे सगळं करून काय मिळणार आहे. ऋषिकेश म्हणतो न्याय, आपल्याला न्याय मिळणार आहे आणि न्याय मिळवायचा आहे आपल्याला. काही बोललं, कितीही काय, कुठल्याही थराला जाऊन तुझ्याशी वागायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तू तुझे जे ध्येय आहे ते सोडायचं नाहीये. न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसायचं नाहीये. ना विक्रांत रावांना न्याय मिळवून द्यावा यासाठी करते. त्यामुळे मी कायमच तुझ्या पाठीशी असणार आहे ऋषिकेश. मी म्हणूनच करते, बाकी काहीच उद्देश नाहीये माझा. थँक्यू सो मच ऋषिकेश, मला साथ दिल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. मग तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला अगदी खंबीरपणे. थँक्यू सो मच. कधी काय वाटतं माहिती का, काहीतरी नक्कीच पुण्य केलंय म्हणून तुमच्यासारखा जोडीदार मी आलाय. मला सपोर्ट करतो, समजून घेतो, स्वतःपेक्षाही जास्ती माझा विचार करतो. खरंच मी लकी आहे ऋषिकेश, खूप भाग्यवान आहे ऋषिकेश. थँक्यू सो मच. जानकी ऋषिकेशला घट्ट अशी मिठी मारते आणि त्याचे आभार मानत असते. म्हणजे तुम्ही फ्रेश व्हा आता, आवडीचं जेवण बनवले, लगेच वाढते गरमागरम, चला बरं. ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये असते आणि तिचं काहीतरी चाललेलं असतं. तेवढ्यात काय हळूच आलेली असते ही शर्वरी. ऐश्वर्या म्हणते काय ग, आलीस का? थोडा उशीर केला ग यायला. मला माहिती होतं तू येणार आहे, उशिरा का होईना तू येणार म्हणजे येणार. शर्वरी म्हणते हो ना, माहिती होतं ना तुला मी येणार आहे. त्यासाठी आली ते पण माहिती असणार ना ऐश्वर्या तुला. असली माहितीच असणार ना. तिच्या विरोधात जाऊन तुझ्या बाबतीत काय घडणार आहे मी तुला का सांगितलं विचारायला आली, किंवा मी जानकीच्या विरोधात का गेली, बरोबर ना. कस नाही, हा जो तुमच्या दोघींच्या प्लॅनचा भाग असेल ना, तर हे सुद्धा मला आत्ताच सांग, इतकंच सांगायला आलीये मी. पुढे जाऊन काय होण्यापेक्षा आत्ताच सांग की एक घाव दोन तुकडे. अरे म्हणते हा जर प्लॅन असताना तर मी तुला पुढे जाऊ दिले असतं शर्वरी. मग गुंडांनी तुला ओळखलं असतं आणि मग त्याच ठिकाणी तू एक्सपोज झाली असती. कळतंय का तुला. त्यांनी पकडलं असतं, जेल, कोठडी, पोलीस तेच वाऱ्या सुरू झाल्या असत्या, बरोबर ना. पण हा आमचा प्लॅन नव्हताच ना. आमचा जो प्लॅन असता की तुला अडकवायचंय वगैरे, मी तिच्या बाजूने असते तुला नक्कीच अडकवलं असतं 101%. पण नाही, आता सध्या विरोधात आहे, आम्ही एकमेकींच्या विरोधात उभे राहिलो आहोत. ते म्हणते कसं आहे ना शर्वरी, मला लपवाछपी करता येत नाही. समोर गोड बोलायचं, मग मागे काहीतरी दुसरंच बोलायचं, जे असेल ते रोखठोक. मागेही ते आणि समोरही ते. इकडे तिकडे मला काहीच फिरवाफिरवी करता येत नाही. तोंडावर स्पष्टपणे बोलायची हिंमत आहे माझ्यात आणि पहिल्यापासून स्वभाव आहे आणि अचानक बदलू शकत नाही ना तो, बरोबर ना ग शर्वरी. लपवाछपी, ड्रामेबाजी हे मला जमत नाही. कधी सुद्धा तुला तोडीस तोड उत्तर देत होती, तुला कधीच खाल्लं नाही मी, बरोबर ना. त्यामुळे तुला माहिती मी काय. अचानक एवढा बदल कसा झाला तुझ्यात, मलाही प्रश्न पडलाय ना. शर्वरीला खरं तर हिच्याशी हात मिळवणी करायची असते, पण भीतीही वाटत असते कदाचित जानकीची आणि हिचे काही खेळी असले तर, आणि मी अडकायची उगाच. मुळे ग तिच्यावर भरोसा ठेवला आणि या घरात परत आले. माझा मूळ स्वभाव बदलला, फार चांगुलपणाने वागायला लागले, सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागले, सगळ्यांचीच काळजी घ्यायला लागले. मी स्वतःचं अस्तित्व विसरले आणि जानकी सारखंच वागायला सुरुवात केली. छान, गोड, प्रेमळ, सगळं सगळं काही तसंच वागायला लागले. पण ही जी जानकी आहे ना, एक नंबरची चॅप्टर बाई आहे. मला काय मिळालं, लोकांचे टोमणे, मला वाईट वागवणं, तुच्छ वागणूक देणं, मागच्या गोष्टी उकरून काढणं, सारखं सारखं तेच तेच दाखवणं,
की मी सुधारू शकत नाही, हे सारखे मला टोमणे देणं. तर प्रत्येक वेळेला मी राग कंट्रोल केला, प्रत्येक वेळेला राग कंट्रोल करत गेले की असू दे, मी चूक केली, हे वागतील ते बरोबरच आहे. बाजूने उभे राहिले आणि तुझ्याशी भांडले, तुझ्यावर आरोप केले, तुझ्या विरोधात जाऊन उभी राहिले. तुझ्याकडनं एक चूक झाली एवढीशी, तर जानकीने काय लायकी दाखवली की चूक चूक केलीये मी, किती मूर्ख आहे, किती अमक आहे, किती तमक आहे, काय 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 ऐकवलं तिने. म्हणजे एवढा सगळा सपोर्ट केला, तो गेला आणि एवढ्याशा चुकीवरून लगेच ऐकून दाखवलं. माझ्या चुकीची जाणीव करून दिली की मी चुकीचीच आहे आणि मी चुकीचंच वागू शकते. एकदा जानकीने काय केलं, आज दिलाच आणि मी माझा राग नेहमीप्रमाणे शांत केला की नाही, मी चुकती ऐश्वर्या, तू चुकती ऐश्वर्या. स्वतःला समजवलं आणि जानकीसारखं वागण्यासाठी तेही सहन केलं मी. ओके बाबा, मी चुकलीये. त्याला सॉरी म्हटलं, झालेला आपण बाजूला ठेवला, असू दे, झाली असेल माझ्याकडनं चूक म्हणूनच ती रागवते, तिला सॉरी म्हटलं मी. आणि तिने काय केलं, त्यावर इग्नोर केलं, चक्क ऐश्वर्याला इग्नोर केलं. एवढं सगळं वागून, एवढं कॉम्प्रोमाइज करून, एवढं स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवून सुद्धा जानकीने मला काय केलं, त्याचं फळ काय दिलं, इग्नोर. वा, तर काय माझी बोलणंच बंद करून टाकले. जवळ असले तरी माझी बोलत नाही ती. वाटलं मी या घरात परत आली तिच्या तालावर नाचायला, ती म्हणेन तशी कठपुतली बनायला. नाही, ऐश्वर्या कोणाच्या तालावर नाचत नसते. बदल घडवून आणले चांगले, पॉझिटिव्ह असे. तिला खूप मान दिला, खूप रिस्पेक्ट दिला, जानकी जानकी जानकी. पण नाही, ह्या सगळ्याने काय झालं, जानकीला माज आलाय, माज. आणि तिचा माज उतरवता येतो कारण मी ऐश्वर्या आहे. भिगो कुरवाळणार नाहीये मी आता. आतापर्यंत मी तिच्या सोबत होते, तिच्या बरोबर होते, तिला साथ देत होते. आता या क्षणापासून मी तिच्या समोर असणार आहे. आता सडेतोड उत्तर देणार आणि जेव्हाचे तेव्हा तिची लायकी तिला दाखवून देणार. माझ्याबरोबर जे काही वागली ना ती, त्याच्या कर्माची फळं तर तिला भोगायलाच लागणार. काहीही झालं, कर्माची फळं तिला भोगायला लागणार म्हणजे लागणार. आता माझी अवस्था एखाद्या दुखावलेल्या नागिनेसारखी झालीये. जोपर्यंत मी माझा बदला घेत नाही तोपर्यंत मी काय शांत बसत नसते. सुद्धा एक प्रश्न उरतोच ग ऐश्वर्या. आता ही शर्वरी बरोबर समोर येते आणि समोरासमोर उभा राहून ऐश्वर्याला प्रश्न विचारते. शर्वरी खात्री करून घेत असते, खरंच ही माझ्या बाजूने येणार आहे की ही जानकीच्या बाजूने असून माझ्या बाजूने येण्याचं नाटक करणार आहे. माझी मदत का करतेस ग, प्रश्न महत्वाचा आहे ना ऐश्वर्या. सिंपल पण आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. असं आहे ना शर्वरी, तुझं आणि माझं टार्गेट एकच आहे, जानकी. तिला कसं हरवायचं, कसं नाकीनं आणायचं मला चांगलंच माहितीये. उगाळून प्यायले तिला मी. तू बघ आता तिची कशी हालत करते. सोबत राहून तिला मात द्यायची की जानकी सोबत एकटीनंच भिडायचंय, तुझं तू ठरव. जबरदस्ती नाहीये. तू असली किंवा नसली, मी तर जानकी बरोबर भिडणार म्हणजे भिडणार आणि तिची लायकी तिला दाखवून देणार. आणि माझं जर उत्तर हो असेल, एकच उत्तर आहे आपलं की दोघींचं टार्गेट फक्त जानकी आहे, तर तुझं आणि माझं फक्त जानकीला हरवणं एवढंच संबंध असणार आहे. नंतर तुझा आणि माझा काही एक संबंध नाही किंवा तुझ्याशी मला काही देणं घेणंही नाहीये. तुझी वाट वेगळी, माझी वाट वेगळी. बघ तुला काय करायचंय. आणि जबरदस्ती सुद्धा नाही की तू माझ्याबरोबर ये. तू नसली तरी पण मी डाव खेळणारच आहे. जानकीचा माज उतरवायचा आहे. काहीही झालं तरी माज उतरून तिची लायकी तिला दाखवून द्यायची आहे. फार उडते ना ती, तिला कशी खाली पाडते ना तू बघच. दिवस झाले मैदानात उतरलेच नाहीये, म्हणजे मी खेळायला विसरली असा अर्थ होत नाही ना. आता जोवर मॅच सोडायची आग शांत होत नाही तोपर्यंत मी काय मैदान सोडत नसते आणि जानकीचा पिच्छा तर अजिबात सोडत नसते. मी आता जानकीला तिची लायकी दाखवून देणार म्हणजे देणारच. ठरलं तर मग मी म्हणते, बदला घ्यायचा आहे ना तर एकत्र मिळून घेऊ की. दोघींनी दोन दिशेला जाण्यापेक्षा एकत्र येऊन ताकद बनवून मग तिच्यावर वार करू. परी आणि ऐश्वर्या आता हात मिळवणी करत असतात जानकीच्या विरोधात. जानकीला काहीही करून खाली पाडायचं, तिच्या नाकावर टिचून जिंकून दाखवायचं आणि जानकीचा प्रत्येक डाव उधळून लावायचा, यासाठी ते आता प्लॅनिंग करत असतात. ऐश्वर्या आणि शर्वरीने हात मिळवणी केलेली असते. आता जानकीच्या विरोधात दोघी जणी उतरलेले असतात मैदानात. आता तिच्यावर हात मिळवणी करते शर्वरी आणि लगेच खालीच रूमवरून खालीच येताच ऐश्वर्याच्या की समोरून जानकी दिसते. आता शर्वरी लगेच नाटक करत वहिनी 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 जानकीच्या जवळ जाते. भेटायला येणारच होते तेवढ्यात तू भेटली, बरं झालं तू मला भेटली. झालंय मला आहे ना, भारी वाटतेस ग, एक नंबर. यू आर सिम्पली ग्रेट. तू कमाल आहेस, कमाल. जानकी म्हणते, माणसं कौतुक करताय ठीक आहे, पण झालंय काय सांगता का जरा. तुला आहे ना विक्ट्री ना सेलिब्रेट करताच येत नाही. काय हे जानकी बहिणी. शर्वरी फार कौतुक करत असते, फार गोड बोलत असते. जानकीला माहितीये खरं तर शर्वरी काय चीज आहे. काय एवढं, काय झालं एवढं, कशाला पाहिजे हे, असं नाही. विक्ट्री इज विक्ट्री आणि सेलिब्रेशन इज सेलिब्रेशन मस्ट. विक्ट्री सेलिब्रेट करायची असते आणि मी ठरवलं या स्मार्टनेसला छान ऍप्रिशिएट करायचं. ऍप्रिशिएशन अवॉर्ड द्यायचा आहे मला. वा, कमाल दिसशील त्या अवॉर्ड मध्ये. काय देऊ ग अवॉर्ड म्हणून मी, सांग बरं. किला तिथे एक फ्लॉवर पॉट असतो तो देते आणि म्हणते हे तुझं अवॉर्ड आहे आणि जबरदस्तीने म्हणते अगं घे की. जानकीच्या लक्षात येतं की ही खुन्नस करते माझ्यावर. जानकी म्हणते हे सगळं काय चाललंय कळेल का मला. त्याचं बोलता येत असेल तर बोला, नाही तर मी चालली. अच्छा, नाटकं करतेस तू. काय म्हणते ना, तुला व्यवस्थित कळतंय, उगाच नाटकं करू नको. एवढी चतुर आहेसच ग, एवढी बोळी नाहीच आहे तू. हुशार आहे ग तू. पैसे दिले तेही सगळ्यांच्या समोर.
वा, म्हणजे ग्रेट ठरली, एवढी मोठी रक्कम दिली, एकदम ग्रेट. एका क्षणात तू महान झाली पैसे देऊन, आणि दुसऱ्या क्षणाला माझ्याकडनं ते ओरमाडून पण घेतले. म्हणजे एकीकडे तू महान झाली रे झाली, की दुसऱ्या क्षणाला लगेच तुझा पैसा तुझ्याकडे घेतला. बरोबर ना? गुड परफॉर्मन्स, काय टॅलेंट आहे, यू आर मस्ट टॅलेंटेड. जानकी बहिणी, तुझ्या टॅलेंटला सलाम सलाम. मुद्दाम करत असते ही शर्वरी, मुद्दाम तिला चिडवत असते आणि तोंडाला येईन ते काहीही बोलत सुटलेली असते. कमाल ऍक्ट्रेस होऊ शकते, कमालीची. हा, इंटेलिजंट ब्युरोमध्ये जर कामाला असशील तर काय कामगिरी करून दाखवशील. सगळे बक्षीस, सगळे अवॉर्ड तुलाचा, एक नंबर. तू मोस्ट टॅलेंट पर्सन आहे यार. वा 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 वा. काय शर्वरीने कौतुक केलेलं असतं या जानकीचं. जानकीला खरं तर सगळं माहिती असतं, पण जानकी अगदीच काही कळत नाही अशी तिच्या समोर उभी राहिलेली असते ना. शर्वरी माणसं, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मला कळलंच नाहीये. तुम्ही जरा स्पष्ट बोलता का, म्हणजे मला कळेल तुम्हाला नक्की काय सांगायचंय. अगदी हात जोडते, बास ग बास, किती नाटकं करशील. जानकी बहिणी, नको ना हा ड्रामा करू आता. किती साधेपणाचा आव आणतीये, बस नाही ही नाटकं. जानकी म्हणते, जे काही बोलायचंय ना ते मुद्द्याचं बोला, माझ्याकडे वेळ नाही आणि तुम्ही काय म्हणताय मला खरंच कळत नाहीये, नाही तर मी चालली. इनफ इनफ जानकी बहिणी, इनफ. हा जो भोळेपणा चाव आणतीये ना, फार भोळी आहे, तुला काही कळतच नाही हे दाखवते ना. ही नाटकं बंद करा. किती नाटकं करशील, किती शाणपणा करशील. बास ग बाई बास, थकत नाही का ग हे ड्रामे बिमे करून. सगळ्यांच्या समोर पैसे दिले आणि हुशारीने परत माघारी घेतले. टॅलेंट, व्हेरी व्हेरी गुड. ओके, तुम्ही जे म्हणताय ना ते आत्तापुरतं मान्य करते. ओके, मान्य करते. तुम्ही म्हणताय तसं झालं असेल, तुमच्याकडनं पैसे म्हणजे जरा वेळ दिले आणि जरा वेळाने परत माघारी घेतले, असं झालं असेल तुमच्या म्हणण्यानुसार, बरं का शर्वरी वंश. तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी पैसे काढून घेतलेत म्हणून, सांगा बरं तुम्ही. तर कोणी सांगितलं की मी पैसे काढून घेतले माघारी? मी सांगितलंय. आता जानकी जे हसून बोलत असते, चेहऱ्यावर लगेच तिने असं वेगळाच ऍक्शन भाव आणलेलं असतो, काहीतरी वेगळा, की धक्का बसलाय बॉ. ऐश्वर्या म्हणते, मी सांगितलंय तिला, मी स्वतः. आता खाली आलेली असते, एक लढाऊ असते आणि खाली आलेली असते लढण्यासाठी जानकी सोबत. की म्हणते, तू ऐश्वर्या तू सांगितलंयस होय? शर्वरीला तुझ्या प्लॅन मध्ये मुद्दाम फसू दिलं नाही, तिला लगेच सांगितलं. जानकी म्हणते, म्हणजे कसं आहे ना ऐश्वर्या, तिच्या मूळ पदावर आलीस, लायकी दाखवलीस ऐश्वर्या तू. हे ना, मूळ पदावर आलेच आणि तू भाग पाडलंस म्हणून आले. तिला फार छान वाटत असतं. जानकी आणि ऐश्वर्या भांडताना हिला फार छान वाटत असतं, हसत असते ती. ऐश्वर्या कुणाला जर वाईटाची साथ द्यायची असेल तर तो माणूस संधी शोधत असतो, की कधी वाईट कुठे काय घडतंय आणि कधी मी त्याला जाऊन चिपकतोय किंवा कधी त्याला साथ देतोय. आणि एक्झॅक्टली तुझं तसंच झालंय. शर्वरी सारख्या घाणेरड्या वृत्तीच्या मुलीला तुला साथ द्यायची आहे म्हणून तू मला सोडून तिच्या बाजूने झालीस होय. हसत असते, खदा 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 हसत असते. पर संधी मिळाली ग ऐश्वर्या, बरोबर व्यक्ती शोधलाय तू. ते म्हणते, कसं आहे ना ऐश्वर्या, सौमित्र भाऊजी, ऋषिकेश वारंवार मला सांगायचे, ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नको, ती बदलणं इम्पॉसिबल आहे, तिची लायकी दाखवून देणार ऐश्वर्या बदलू शकतच नाहीये, जानकी तू फसतीये. वारंवार ती लोक मला सांगत होती, अगदी जीव तोडून डोकं फोडून मला सांगत होती. मी मात्र ऐश्वर्या तर कुणाचंच ऐकलं नाही. नाही ऐश्वर्या बदलली आहे, ऐश्वर्या चांगली आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवला ऐश्वर्या. एवढ्यांचा विरोध पत्करून विश्वास ठेवला म्हणजे ठेवलाच. वाटलं तू बदलशील, पण नाही ऐश्वर्या, आपण मूळ स्वभाव नाही सोडू शकत. माझं तुझ्यावर विश्वास ठेवला, त्यासाठी माझ्या घरातल्यांशी भांडले मी, त्यांच्या विरोधात उभी राहिली फक्त आणि फक्त तुझ्यासाठी, तुला हक्क अधिकार किंवा या घरात मान सन्मान मिळावा म्हणून. पण तू काय वागलीस ग ऐश्वर्या, जर उलटलीस तू. वा ऐश्वर्या वा, योग्य नाही अजिबात ऐश्वर्या, तुझे वागली ते अजिबात योग्य नाही. ऐश्वर्या म्हणते, हो मग तू जे वागली ते योग्य आहे का ग, तू जे वागली ते अगदी बरोबर आहे. इन्सल्ट केलाय माझा. जानकी म्हणते, नाही ग, तुला मी इन्सल्ट वगैरे करावं या घरात त्यासाठी नव्हतं आणलं ना, प्रेमाने पुन्हा तुला या घरात आणलं मी. भाऊ म्हणून नाही, पण बहीण म्हणून राहशील त्याच नात्याने त्याच अधिकाराने तुला परत आणलं होतं मी. समजून घेतलं तुझ्यासाठी, घरच्यांना समजवलं, त्यांच्याशी भांडले वेळ प्रसंगी की ऐश्वर्या सुधारलीये, तिला एक चान्स द्या. मात्र माझा विश्वासघात केला. आय डोंट लाईक तू जे वागली ना ऐश्वर्या, आय डोंट बिलीव्ह दिस. काहीच केलं नाहीये जानकी, जे काही केलंय ना ते फक्त आणि फक्त तू केलंय. जरा विचार कर, तू काय काय केलंय माझ्यासोबत. झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय बरं का जानकी. या घरात तुम्हाला परत घेऊन आली, बरोबर ना, हक्क अधिकार सगळं सगळं काय द्यायसाठी, हो ना. माझा वापर करून घेतला, हवं तेव्हा मला वापरलं आणि काय तुझी गरज संपल्यावर टाकून दिलं. दायातल्या एखादा खडा तसं बाजूला करून टाकून देतो ना आपण लगेच, तसं टाकून दिलं की तू. आता कसं आहे ना जानकी, तुला माझी गरज नाहीये, बरोबर. माझी अडचण होतीये, मी तुझ्या मध्ये मध्ये येतेय, मग काय पदोपदी माझा अपमान करतीये, माझा इन्सल्ट करतीये, माझी लायकी काय ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतीये. मी कशी आहे, सगळं सगळं काही तुझ्या सोयीनं तुझ्या पद्धतीनं माझा इन्सल्टिंग वागणूक देतीये आणि मी काय सगळं सहन करू. आणखी म्हणते, ऐश्वर्या माझ्या माणसांना गरज म्हणून कधीच बघितलं नाहीये मी, आत्ताच सांगते तुला. उगाच गैरसमज करू नको आणि तुझा वापर वगैरे केला, इतके मोठे मोठे शब्द वापरू नकोस. इतक्या खालच्या पातळीला मी कधीच जाऊ शकत नाहीये. आणि तुझा वापर केला ही तुझं गैरसमज आहे किंवा तू समजून स्वतःची समजूत काढली तशी. मी तुझा वापर वगैरे काहीच केलेला नाहीये जानकी.
इतकी चिडलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणते जरा विचार करून आणि तोंड सांभाळून बोला. जानकी, हे जे काही ढाचे आहेत ना इतरांना द्यायच्या, ऐश्वर्याला नाही. ऐश्वर्या सगळ्यांना उगाळून प्यायली आहे आणि ऐश्वर्याला अक्कल तर अजिबात नाही पाजाळायची. कळालं? माझ्याकडे भरपूर अक्कल आहे, तुझ्या अक्कलीची गरज नाहीये मला. त्यामुळे जानकी ही नाटकं बिटकं आहे ना बंद कर आता. कळालं का? जानकी म्हणते ऐश्वर्याने ठरवलंच ना माझ्या विरोधात जायचं, तिला पटणार आहे का? मी किती जरी समजून सांगायला गेले ऐश्वर्या कुठे पटवून घेणार आहे? ऐश्वर्या विरोधात विरोधात विचित्र विचित्र अशीच वागत राहणार. बरोबर ना? आणि मी पटवून सुद्धा घेणार नाही. तुझं म्हणणं मला पटणार नाही म्हणजे नाहीच. मी काहीच पटवून घेत नसते. मी आता एकाच फटक्यात सगळं उद्ध्वस्त करणार म्हणजे करणार असं मी ठरवलंच आहे. तू बघ आता जानकी कसं आणि काय मी उद्ध्वस्त करते. एक फटका आणि सगळं उद्ध्वस्त. लवकरात लवकर मी करणार म्हणजे करणारच. जानकीला ऐश्वर्याने ओपन चॅलेंज दिलेलं असतं की तुझे हे साम्राज्य उभं केलंय ना एका फटक्यात सगळं कसं गळून पडतंय ना बघच. एक फटका, एक घाव आणि 2 तुकडे. सगळं सगळं काही तुझं साम्राज्य उद्ध्वस्त करणार म्हणजे करणारच. चॅलेंज आणि ओपन चॅलेंज आहे तुला जानकी. जानकीला तिने तोंडावर सांगितलेलं असतं की मी आता हे सगळं उद्ध्वस्त करणार म्हणजे करणारच. सगळं उद्ध्वस्त करूनच दाखव ऐश्वर्या. नाही, जे होईल ते होईल, तू आता उद्ध्वस्त करूनच दाखव. कसं आहे ना ऐश्वर्या, माझ्या घराकडे, माझ्या कुटुंबाकडे, माझ्या माणसांकडे जो कोणी वाईट नजरेने बघतो ना त्याला मला ओलांडून मग पुढे जायला लागतं. काही झालं तरी जानकीला सामोरं जायलाच लागतं. त्याच्याशिवाय माझी घरातली माणसं तुला भेटणारच नाही. त्यामुळे ऐश्वर्या तू त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. आणि हो, त्यावर तुला अजूनही सांगते की मी सुद्धा वाट बघू नये. तू कशी वाटोळ करते किंवा कशी वाट लावते माझ्या लोकांची, मी सुद्धा आता वाट बघतीये. कर तुझ्या पद्धतीने, तुला काय करता येते ना ऐश्वर्या तू करच. मी सुद्धा बघते तुझ्यात काय हिंमत आहे. तुझ्यासारख्या घाणेरड्या बाईचा अहंकार जिंकतोय की माझं माझ्या नात्यांवर असलेलं प्रेम जिंकतंय. आता खरं युद्ध सुरू झाले. प्रेम जिंकणार की अहंकार जिंकणार बघूची ऐश्वर्या. आता मी सुद्धा त्याला ओपन चॅलेंज देतीये. तुला काय करायचंय ना ते करच तू. बघू तू कशी जिंकतीये. दोघी एकत्र आला ना बळ वाढले. वाढू दे. दृष्ट विचार एकत्र आलेत ना बळ वाढत नसतं तर खचत असतं. दोघी सुद्धा घाणेरडे आहात आणि घाणेरड्या लोकांचे विचार घाणेरडेच असतात. तुम्ही कधीही जिंकू शकत नाही. कपटीपणा, पाप करणारे लोक कधीही जिंकत नाही. त्यांचं ते क्षणिक सुख असतं. त्यापेक्षाही महत्वाचं तुम्ही दोघीच काय, तुमच्यासारख्यांची अख्खी फौज जरी आली ना तरी माझं काहीही वाकडं करू शकत नाहीये आणि मी तुमच्यासारख्या लोकांमुळे घाबरणार सुद्धा नाहीये. ऐश्वर्या तुला काय करायचंय ना तू करच आता. मी सुद्धा बघते तू काय करू शकतीये. माझ्यासमोर तुमचा निभाव नाही लागणार म्हणजे नाहीच लागणार हे सत्य आहे. आणि आता ही ऐश्वर्या लवकरात लवकर तू ओळख. तुझे जे काही डावपेज असतील ना त्यांना मी उद्ध्वस्त करणार म्हणजे करणार. ऐश्वर्या शब्द आहे माझा. तू बघच आता मी कशी तुमची वाट लावते. की आता शर्वरीच्या समोर जाते आणि म्हणते वंस तुम्हाला जे काही हवं होतं भावांच्याकडे मागून बघायचं का अगदी सरळ सरळ. हे असे आडेवेडे इकडून तिकडून फिरवून मागायचं नव्हतं ना चोरासारखं भामट्यासारखं. जे काय हवं होतं मन मोकळेपणाचं मागितलं असतं. मला हे हवंच आहे बो. तुमच्या भावाने अख्खी दुनिया आणून ठेवली असती ना. ही लबाडी ही चोरी हे करायची गरजच नव्हती ना तुम्हाला. प्रेमाने मान सन्मानाने काहीतरी मागून बघायचं होतं. अख्खं जग तुमच्या पायाशी आणून ठेवलं असतं. आहेत तसे तुमचे भाऊ. त्यांनी सुद्धा हसत हसत सगळं देऊन टाकलं असतं. पण नाही, तुम्हाला चोरी, भामटेपणा, कपटीपणा, कारस्थान हे करायचंच होतं हो की नाही. विश्वासघात करणं फार सोपं वाटलं आणि म्हणूनच हा रस्ता निवडला. बरोबर ना? विश्वासघात करणं फार सोपं आहे ना. मिळणार या वाईट कृत्याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार, यात काही शंकाच नाही. आणि मी वाट बघू नये तो दिवस कधी उजाडतो आणि वाईट कृत्याची शिक्षा कधी मिळते. माझ्या घराकडे वाईट नजरेने बघायच्या आधी ना जानकी नावाची भिंत तुम्हाला कधीच ओलांडता येणार नाही. आणि ती भिंत मी कधीच ओलांडून देणार नाही. कारण जानकी नावाची भिंत इतकी मजबूत आहे ना ती डगमगू शकत नाही आणि तिला केसालाही धक्का लागू शकत नाही. मला ओलांडल्याशिवाय, मला पार केल्याशिवाय तुम्ही माझ्या कुटुंबात शिरू शकत नाही. आणि मी आता या भिंत म्हणून तुमच्यासमोर उभी आहे हे लक्षात ठेवा. आता जानकी नावाची भिंत कशी पार करायची तुम्ही दोघी ठरवा आणि मीही बघतेच तुम्ही कशी ही भिंत पार करता. जानकी खूप चिडलेली असते आणि शर्वरीला ऐश्वर्याला ओपन चॅलेंज देते. तुम्हाला काय करायचंय, काय डावपेच खेळायचे ना तुम्ही खेळाच. की आता इतकी बोलते, इतकी चिडलेली असते आणि तन करत जानकी आता वर निघून गेलेली असते. शर्वरी आणि ऐश्वर्या अजून सुद्धा हॉलमध्येच असतात आणि जानकीचा तो ताठा बघत असतात की कशी गेली आहे तन करत. ऐश्वर्या आता फार टेन्शन घेतलंय असं दाखवते. फार टेन्शन आलंय तिला. शर्वरी म्हणते अगं तिच्या बोलण्याचं एवढं काय टेन्शन घेतीये तू. मी आहे ना तुझ्यासोबत. ऐश्वर्या म्हणते आय नो तू आहेस ग माझ्यासोबत आहे मला माहितीच आहे ग. पण ही जानकी स्वतःला काय समजते, स्वतःला फार स्मार्ट समजते की काय, कधी काहीही करू शकते. वासा आता तिला तिची खरी जागा, तिची खरी लायकी मी दाखवणार म्हणजे दाखवणार. मी ऐश्वर्या नाव लावणार नाही त्याच्याशिवाय. तर तू सुद्धा माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मला घाबरण्याची गरज नाही. माझी ताकद तर दुपटीने वाढली आता. दोघी मिळून तर इतक्यात तिला मात दाखवू शकतो, तिचा माज उतरवू शकतो आणि इतक्यात तिला
आपण हरवू सुद्धा शकतोय. कसंही ना शर्वरी, एकाच दोघं कधीही बेटर. आता दोघी जणी म्हटल्यावर काय, आता आपण तिची लायकी तिला दाखवूच या. चांगला धडा शिकवायचा आहे दोघींनी मिळून जानकीला. तू बघ आता शर्वरी, मी तिला कशी अद्दल घडवते. आता अवंतिका तिच्या रूम मध्ये काहीतरी पुस्तक वाचत असते. आता जानकी आलेली असते. प्यायची ना म्हणून त्यासाठी कॉफी आणली अवंतिका. जानकीने अवंतिकासाठी आठवणीने कॉफी आणलेली असते. काश गरम आहे. थँक्यू सो मच वहिनी, तुम्ही केली आहे म्हटल्यावर छानच झाली असणार आहे. 1 नंबर A1. तरी त्यांचा विश्वास बसला. हो हो 100%. तर माझ्या विरोधात जाती ना, हा विश्वास बसला या. आता आपल्या बाजूने सगळं होणार आहे. हा प्लॅन सक्सेसफुल होतोय अवंतिका. गुड गुड. ऐश्वर्याने मी मगाशी भांडायचं नाटक केलं खाली आणि ऐश्वर्या अद्वा काहीही बोलली. मी सुद्धा ऐकलं नाही. सडेतोड उत्तर ऐश्वर्याला दिलं म्हणजे दिलंच. शर्वरीला आता तर खात्रीच पटली की आम्ही एकमेकींच्या विरोधात उभं राहिलोत. आता शर्वरी आणि ऐश्वर्या एक टीम आणि मी बिचारी एकटी पडली. आता भांडण शर्वरी वल्सनच्या समोर झालंय आणि आता तिची तर खात्री पटलीये म्हणजे पटलीच. म्हणजे ना आता हात मिळवणी सुद्धा झाली असणार आहे. आपल्याला हेच हवंय ना, या संधीचा आपण फायदा उचलू. वाटतं का शर्वरीला इतक्या सहज ऐश्वर्यावर विश्वास बसला असेल? नाही, ती शर्वरी आहे, महाचाप्टर बाई आहे. गडबड वाटत नाहीये का? शर्वरी इतक्या सहज विश्वास ठेवू शकत नाहीये. ती शर्वरी आहे. त्यात पाहिलं ना किती स्मार्टनेसनी वागली. खोटी गोष्ट खरी करून आपल्याचकडनं सिद्ध केलीये. कळतंय ना किती शार्प आहे ती बाई. प्लॅनिंग करणारी शर्वरी आपल्या प्लॅनला बळी पडेल एवढे इझिली इम्पॉसिबल आहे. त्या खरंच माझ्या विरोधात गेली का याची खात्री करून घेण्यासाठी शर्वरी ऐश्वर्याची परीक्षा घेणार म्हणजे घेणारच. परीक्षा अशी तशी नसणारा जबर परीक्षा असणारी अवंतिका आणि ऐश्वर्या इकडे दोघी जणांची मीटिंग चाललेली असते. शर्वरी अजूनही काहीतरी विचार करत असते. खरं तर शर्वरीला इतक्या लवकर ऐश्वर्यावर विश्वास बसणार नाहीये. आता प्लॅनिंग करत असतात की जानकीला कशी मात द्यायची. अरे म्हणते आता ही काय बोलतीये कोणास ठाऊक, काहीच्या डोक्यात शिस्त आहे कारस्थान. अरे म्हणते ठीक आहे, आपण दोघी मिळून धडा शिकू की वहिनीला. ती मला खात्री करून घ्यायची की तू खरंच माझ्या बाजूने आली, कारण मी इतक्या सहजासहजी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीये ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय ग? आधीची तुमची हिस्ट्री बघता काय वाटेल ते झालं, परत एकत्र येता सुद्धा काहीतरी प्लॅन असूच शकतो ना. मी इतक्या सहजासहजी विश्वास नाही ठेवू शकत आहे. शर्वरी माझ्या डोक्यात जाऊ नका. ऑलरेडी ती जानकी माझ्या डोक्यात गेली आणि मनात एक ओठात येत असं नसतं. काय असेल ते सडेतोड असतं. माझ्याबरोबर यायचं ती ये, नाही तिकडे खड्ड्यात जा. मी समर्थ आहे तिला पुरून उरायला. ठेवायचा विश्वास सोडून दे. चल माझी मी समर्थ आहे जानकीला धडा शिकवण्यासाठी. मला गरज नाहीये तुझी. चल निघ. काय चिडतीये ग लगेच? टिकली सांग ना, माझ्या जागेवर जर तू असे तू काय केलं असतं? पडताळणी केलीच असती ना, शहानिशा केलीच असती ना, सहज विश्वास ठेवला असता का? नाही ना. मग माझीही ती सिच्युएशन आहे. परीक्षा घेतली असती मी. एक्झॅक्टली तेच करणारे, परीक्षा घेणारे. परीक्षा पैसे मी तुला आणून द्यायची, ही परीक्षा द्यायची का? हो. माझ्यासाठी तू एवढं करतीस की नाही ते बघायचंय. तू पैसे माघारी आणून देतीस की नाही ऐश्वर्या बघू, तरच माझ्या परीक्षेत तू पास होणार. त्या ऐश्वर्याला त्या परीक्षेला सामोरं जाणं खूप खूप कठीण जाणार आहे. की अवंतिका इकडे विचार करत असतात. ही झालं तरी ऐश्वर्याला त्या परीक्षेत पास व्हायलाच हवंय, तरच आपण पुढचं टार्गेट सिद्ध करू शकतोय. शिवाय आपल्याला सत्य कळणार नाही आणि या परीक्षेत ऐश्वर्याला खरं उतरायलाच लागणार आहे. की ऐश्वर्या शर्वरी तिघी जणी एकमेकींच्या विरोधात असतात. बघू आता तिघी जणी कशा या परीक्षेत पास होतात किंवा एकमेकींना कशी मात देतात. आणि शर्वरी खरंच ऐश्वर्या आणि जानकीच्या जाळ्यात अडकणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. प्लॅनिंग हे कुणालाच कळता कामा नये. आता जानकी हे शर्वरीला सांगत, अवंतिकाला सांगत असते. पुऱ्यांना सुद्धा हे कळता कामा नये. आत्ताच सांगते. आता ऋषिकेश जानकी झोपलेले असतात त्यांच्या रूम मध्ये. त्यांचं दार उघडून कोणीतरी आतमध्ये आलेलं असतं. पैशांची बॅग असते, ते उचलण्याचा आता प्रयत्न करत असतं. थोडक्यात ते पैसे चोरायला आलेलं असतं जानकीच्या रूम मध्ये. बॅग ठेवलीच नाही पैशांची. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या म्हणते जानकीला पैशांची बॅग का नाही ठेवली कपाटात? जानकी म्हणते ऐश्वर्या काय बोलती तू? पैशांची बॅग तिथे होती आणि रात्री तू नेलीस की उचलून? पैशांची बॅग नाही घेऊन गेलेले. ऐश्वर्या आणि जानकीतच आता भांडण सुरू होतं, कारण जानकीच्या कपाटातून पैसे तर गेलेले असतात. खरं तर शर्वरी जानकी आणि ऐश्वर्याच्या पुढची निघालेली असते. दोघी जणी ड्रामा करत असतात आणि शर्वरीला फसवत असतात. शर्वरीने ऐश्वर्या आणि जानकी दोघींनाही फसवलेलं असतं आणि ते पैसे घेऊन ती पळून गेलेली असते. आता खरा चोर कोण आहे? जानकी ऐश्वर्या दोघी मिळून शोधून काढणार की शर्वरीने खरंच यांना चकमा दिला आणि पैसे तीच घेऊन गेली. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.